त्या बाईसोबत मी त्याला रात्रीचे 11 वाजता पकडलं आणि मला ना तिच्या कानामध्ये ना मी ते कानातलं आणि तिच्या बोटात ती अंगठी बघितल्यासारखं झालं मला, जी त्याने चोरून नेली होती ती. बापरे! आणि मग मी खूप भांडले. मला म्हणतो, "ए चल आत्ताच्या तिथनं उठायचं आणि हॉलमध्ये बसायचं. तू पुढे असलीस तर मला ट्रीटमेंट करायचा मूड होत नाही." आता त्याला ट्रीटमेंट करायचा मूड होत नाही की आणि कुठला मूड होत नाही मला नाही. लिटरली दोघं बेडरूममध्ये अर्धा पाऊण तास होते. मी बाहेर रडत बसले होते. त्याला माझी जराही दया आली नाही. ट्रीटमेंट संपल्या आम्ही खाली उतरलो. त्याने तिथून जे मला मारत नेलं, भांडत नेलं, अक्षरशः त्याने मला चाबीने खून मारलं. मग मी रस्त्यामध्ये 2 मुलं होते. त्यांना थांबवलं आणि म्हटलं, "दादा मला प्लीज वाचवा, मी मरेल." कारण तो चाबीने एवढाच खून मारत होता. मी घाबरले ना. जोरात चावले त्याच्या कानाला. मला सहन नाही झालं सर ते. त्याने माझी ॲक्सेस होती ती पूर्ण लिटरली पाडली. घरात गेला स्पीडनी आणि फाशी लागण्याचं नाटक केलं.